काय झालं काय माहिती. रेश्मा ब्लॉगमध्ये माझा सर्वांना नमस्कार. आता पहा किचनमध्ये पसारा तसंच आहे आणि चाललेला आहे. आता कुकर लावलेला आहे, कुकर झालेला आहे. आता फक्त पोळ्या करायच्या. देवपूजा झालेली आहे, देवाची पूजा केली, अगरबत्तीला पूजा बिजा केली, वाचलं जरा देवाचं, म्हणजे वेळ लागला थोडासा. आता पोळ्या बिळ्या आटपून घेते. आणि हे काय भाडेकरू आहे त्याच्यामुळे पाणी काही पुरत नाही, सारखी मोटर लावतात, चालूच राहतं त्यांचं. पण कितीक लक्ष ठेवणार. आणि आज ऊन पडलेलं आहे कडक. ही गिरणी पहा आमची केली दुरुस्त, पण अजून काही दळण नाही दळलेलं त्याच्यात. त्याच्यातून खूप पीठ पडतं बाहेर, त्याच्यामुळे ऊन पडलेलं आहे बाहेर. त्यांना कोणाचा तरी फोन आलेला आहे. मला अजून बरंच काम करायचं, पोळ्या करायच्या. आणि बाळ पण झोपलेलं आहे, त्याला नाव घातलेलं आहे. आणि बाळाने पण गाई केलेली आहे. झोपवती अजून बाळाला, आधी आहे. आणि माझं आपले हळूहळू सर्व काम चालते. काय करणार. मला थायरॉइड झाले सांगितलंय आणि हातपायचा गळाठा झालाय पार. काम काही होत नाही, नुसती झोप येते. झोपून जावं असं वाटतं. तिथे किती करणार. बाळ आहे छोटं, त्याच्यामुळे मला काम करावं लागतं आणि काम केलंच पाहिजे असं सगळ्यांचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे काम हे करावंच लागतं. आज गुरुपौर्णिमेचे आमचे मिस्टर पूजा करून आलेले आहेत आणि त्यांनी एकच पूजा घेतली, परत काही घेत नाही. त्यांना एवढंच एक होतं आणि त्याच्यानंतर ते दिवसभर आराम करतात. कारण वय तसं 55 आहे त्यांचं, तसं काही जास्त नाही, 60पर्यंत नाही गेलो अजून, पण तरी पण त्यांना जास्त काम होत नाही, कमीच होते असे. मला पण आता पोळ्या बिळ्या उरकायच्या आणि मग थोडासा आराम करायचा. माझंही सारखं दुखतच राहतं, काय करणार. तुमच्या आशीर्वादाने आम्ही नीट झालो तर बरं आहे. सर्व यूट्यूब फॅमिलीचे आशीर्वाद आम्हाला लागावेत व स्वामी समर्थांची तुम्ही तर करीतच असणार. त्याच्यात बरेच जण स्वामी समर्थाची सेवा, माझा मुलगा पण खूप करतो आणि मी आपले थोडंफार हात जोडते. जास्त काही त्याच्या मागं लागत नाही, कारण जास्त मला काही त्याचं हे नाही. मुलगा करतो, दुसराही मुलगा करतो, पण मी नाही जास्त करीत. पण पूजा करते, देवाची पूजा करते. एक विठोबा रखमाई आणली त्या दिवशी आम्ही, छोटीशी काळी ती विठोबा रखमाई. आणि बाळाला केलं होतं वारकरी, तेव्हा त्याच्यासाठी आणली. मोठ्याच्या मुलाला केलं आणि ह्याला पण केलं, छोट्याला पण केलं. तर आता काय एकदा काम करायला वेळ नाही लागत, पण आपण बसल्यावर ना कंटाळा येऊन जातो. असं वाटतं आत्ता नको, थोड्या वेळाने करू, थोड्या वेळाने नको, असं चालूच राहतं. त्याच्यामुळे आधी उरकून बसलेलं बरं असं वाटतं, म्हणजे जरा आराम करता येतो. आणि मी तर खूपच बारीक झालेली आहे. आता माझं जेवढं वजन वाढायला पण जवळजवळ वर्ष लागेल असं तुम्हाला वाटतं, तेवढं माझं वजन लॉस झालं या थायरॉइडने. की समजलंच नाही कशाने होते. मला वाटलं शुगरने होते का कशाने होते, कशाने काहीच समजलं नाही. आणि त्याच्यामुळे इथपर्यंत वेळ आली. बाय असं